नमस्कार मित्रांनो, आज माध्यमांनी एक मुद्दा उचलून धरलेला आहे की खुर्ची कोणाची, कौन बनेगा मुख्यमंत्री. सगळ्यात चर्चेला जाणारा प्रश्न महाराष्ट्रामध्ये 23 तारखेच्या निकालानंतर. आता काळजीवाहू मुख्यमंत्री तर महाराष्ट्रामध्ये आहेत, पण नक्की खुर्चीवर कोण बसणार याचं बटन दिल्लीत दाबलं जाणार आणि त्याचे रेडिएशन्स महाराष्ट्रामध्ये पोहोचणार आणि मग ते जनतेपर्यंत पोहोचणार. तर कोण नक्की बसणार हे आपल्याला थोड्याच दिवसात कळणार. आणि जर का ते कळायचं असेल तर सराउंडिंगमध्ये आपल्याला जागृत राहावं लागणार. तुम्ही बघताय चित्रपट पेढी. माझं नाव सुयश गाडगीळ. महाराष्ट्र विधानसभेच्या 23 तारखेला म्हणजे 23 नोव्हेंबर 2024ला निवडणुका झाल्या, निकाल लागले, सगळी काथ्याकूट झाला, सगळ्यांचे मतं बाहेर आली, सगळ्यावर निर्णय झाले. परंतु आता जी निर्णय करायची वेळ आलेली आहे त्याचा निर्णय हा महाराष्ट्रात होणार नाही. त्याचा निर्णय हा दिल्लीमध्ये होणार. महादिल्लीमध्ये जर का निर्णय होणार असेल तर नुसता निर्णय होणार नाही ना, त्याच्या मागचे कंगोरे, त्याच्या मागचे मेसेजेस, त्याच्या मागचे भूमिका, त्याच्या मागच्या प्रत्येक पक्षाची असलेली वेगवेगळी कारणं, या सगळ्याचा काथ्याकूट होईल आणि त्याच्यानंतर सामान्य जनतेपर्यंत गोष्टी पोचतील की हा मुख्यमंत्री का झाला, ह्या मुख्यमंत्र्याचं कारण काय, हा मुख्यमंत्री कुठल्या कारणासाठी केला जातोय. या सगळ्याची चर्चा झाल्याशिवाय नक्की कोणाच्या हातात चाव्या जाणार हे आपल्याला कळणार नाही. आता त्याच्याबद्दल म्हणजे असं आहे की महाराष्ट्रामध्ये जर का निकाल आलेले आहेत, एक बहुमत एका महायुतीला मिळालेलं आहे, असं असताना देखील या अर्बन नक्सल्सना, मी तर अर्बन नक्सल म्हणतो या पत्रकारांनाच, मी स्वतः पत्रकार नाही, मी माझी मतं मांडतो आणि त्यातून तुम्हाला जर का त्यातून काही मिळायचं असेल, काही चांगलं तुम्हाला ऐकायचं असेल तर म्हणून तुम्ही हा व्हिडिओ नक्की ऐकत असाल असं मला वाटतं. मग जर का असं वाटत असेल मला तर साहजिकच आहे की ज्या गोष्टी आत्ता सगळ्या एकत्र घडतायत त्या सगळ्या जर का त्याच्यावर माध्यम एक वेगळ्या प्रकारे टेक मुद्दामून देत असतील का, तर त्यांचे मालक सांगतायत म्हणून म्हटल्यानंतर या प्रत्येक माध्यमाला जर का एक भूमिका दिलेली असेल की तुम्ही असंच बोलायचं आहे, तर कोणी किती काही बोललं, किती सॉफ्ट स्पोकन प्रत्येकजण असला तरी ते लोक त्यांची भूमिका धरून ठेवतील आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. परंतु जनता ही मूर्ख नाहीच आहे. जनतेने निकालामध्ये दाखवून दिलं की तुम्ही कुठल्याही प्रकारचे नॅरेटिव्ह स्थापन करा, कुठल्याही नॅरेटिव्हच्या मागे तुम्ही जा, तुम्ही कुठल्याही प्रकारची, आणि इथे सांगायचं आम्ही न्यूट्रल आहोत पण एका प्रकारे एका पक्षाची बाजू घेऊन बोलायचं, सरकारच्या विरोधातच कायम बोलायचं, हे जर का त्यांनी ठरवलेलं असेल तर मुख्यमंत्री पदाची चावी कोणाच्याही हातात जावं तरी त्यांच्या वागणुकीत काही फरक पडणार नाही. आता त्यांना एवढाही धीर नाहीये की अजून मुख्यमंत्री बसायचे, काळजीवाहू असतील, कुठले असतील, पण आता राज्याला काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. परंतु जर का पूर्णपणे मुख्यमंत्री अजून बसायचे आहे तर त्यांनी आत्ता सुरू केलं आहे की या प्रकल्प बाहेर जायला लागला, हे प्रकल्पात महाराष्ट्रात होणार नाही, किती ती सुखकर गोष्ट, तिथल्या ज्या चळवळी ज्या होत्या त्यांच्यासाठी किती चांगली गोष्ट झाली वगैरे त्यांनी. अरे पण महाराष्ट्रातून जर का एखादा प्रकल्प बाहेर गेला त्याचा अभिमान वागण्यासारखी कुठली गोष्ट आहे? त्याचं वाईट वाटलं पाहिजे ना की महाराष्ट्रामधून एखादा प्रकल्प बाहेर गेला, त्याचं अभिमान की ह्या झाल्यामुळे आता ह्या सरकारची प्रतिमा मलिन होईल असं त्यांना वाटतं. अरे किती वाईट मूर्खपणाचं आहे हे, मूर्खपणाचं आहे अक्षरशः. पण तेच जर का त्यांना त्यातून ते दाखवण्यातच भूषण आहे. तर आपण काय करू शकतो? आपण आपली गोष्ट नक्की करू शकतो. आपण या महाराष्ट्रात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो. चित्रपट पेढी म्हणून आम्ही हे नक्की करू. परंतु महाराष्ट्रात जर का मुख्यमंत्री बसायचे तर 3 मोठ्या पार्ट्या आहेत. त्यांचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांचे प्रादेशिक पक्षप्रमुख आहेत, मुख्य नेते आहेत, जे कोणी आहेत, पण ते त्यांचे सर्वेसर्वा सगळे आहेत ना.
ते सगळे बसतील, त्यांचा निर्णय करतील, ते त्यांच्या प्रकारे सगळ्या गोष्टी एकत्र करतील, सगळ्या बाजूनी प्रत्येक कॅबिनेट मंत्री पदाचा विचार करतील, कुठल्या कोणाकडे जायला पाहिजे, कुठला राज्यमंत्री कुठे मिळाला पाहिजे, कुठलं महामंडळ कोणाला मिळालं पाहिजे, हे सगळं ते ठरवतील ना. तुम्हाला कसली घाई लागली आहे की कोणाला, अरे मिळणार आहे चावी, कोणाच्या हातात मिळणार आहे, परंतु ती चावी मिळण्यासाठी तत्पर माणूस जो महाराष्ट्रातला आहे त्याला एकत्र शोधून त्याच्यावर सर्वसहमती पक्षातल्या निवडून आलेल्या उमेदवारांची मिळवणं ही साधी गोष्ट नसते, त्यासाठी वेळ लागतोच. परंतु त्यातही तुम्ही एक वेगळा नॅरेटिव्ह सेट करण्याचा मुद्दाम प्रयत्न करताय, कारण तुमच्याकडे एक वॉचिंग म्हणजे तुम्हाला बघणारा एक सर्वसामान्य जनता आहे, ती तुम्हाला बघते म्हणून तुम्ही हा वेगळ्या प्रकारचा प्रयत्न करताय, आणि ते किती हानिकारक आहे एकूणच समाजाच्या म्हणजे विचारसरणीमध्ये पेनिट्रेट करण्यासाठी जे वाईट आहे तेच ही माध्यमं अनेक वर्ष झाली तेच करतायत आणि अजूनही त्यांच्यात काही फरक पडत नाही. मग हे जर का असं असेल, कितीही म्हणजे तिघांनी एकत्र येऊन विचार करू दे, काही होऊ दे, चांगलं होऊ दे, वाईट होऊ दे, त्यांना सुवेर नसू तक कसलं काहीच उपयोग नाही. ते त्यांचे री ओढत राहणार, रोज सकाळी 9चा भोंगा वाजत राहणार. मग तो पुढच्या वेळेला राज्यसभेवर जाईल की त्यांनाही माहिती नाही आहे, परंतु तो भोंगा वाजतच राहणार. आणि हा भोंगा ऐकणं ही महाराष्ट्राची मजबुरी झालेली आहे, मजबुरी. आणि ही मजबुरी जर का महाराष्ट्राला जर का म्हणजे त्यातून मुक्तता हवी असेल तर आत्ता जी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDA नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स यांच्या नेतृत्वात हे जे महाराष्ट्रामध्ये सरकार आलेलं आहे त्या सरकारने एक वेगळा स्टँड घेणं ही गरजेची गोष्ट झालेली आहे. आणि माहिती आणि जनसंपर्क मंत्रालय या मंत्रालयाच्या अंतर्गत आता सरकारनेच एक वेगळी एजन्सी अपॉइंट करावी की ती त्यांच्या चांगल्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवेल. नाहीतर हे लोक चांगलं काही बोलणारच नाहीयेत या सरकारबद्दल. सरकारने किती पण चांगल्या गोष्टी करू, हे सरकारबद्दल काही चांगलं बोलणार नाहीत. कितीही सरकारने चांगले हायवे बांधून, कितीही सरकारने सगळ्या गोष्टी एकत्र आणून महाराष्ट्राला चांगलं काही सांगू, महाराष्ट्रामध्ये बदल घडवू, सिस्टीममध्ये बदल घडवले तरी ह्यांच्यात काही फरक पडणार नाही. ते जैसे थेच राहणार आहेत, ते आपल्यामध्ये सुधारणार नाहीत आणि त्याहून जनतेची माथी फिरवण्याचं काम चांगल्या प्रकारे करतील. म्हणून जेव्हा दिल्लीतून बटन दाबलं जाईल मुख्यमंत्री पदाचं, त्याचे रेडिएशन्स कुठपर्यंत पोचतील आणि ते कुठल्या प्रकारे कुठल्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये समाजापर्यंत पोचतील हे जर का आपल्याला बघायचं असेल तर आता थोडे दिवस राहिलेत. म्हणजे मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे आणि त्याच्या आधी जर का त्याचा निर्णय झाला तर साधारण आपल्याला सगळे कॅल्क्युलेशन सगळे आपल्यासमोर येतीलच की कोण कुठल्या पदावर आहे, कोण कुठे बसणार आहे, कोणाचं काय जबाबदारी आहे ती आपल्यासमोर आली की पूर्णपणे या महाराष्ट्राची आता पुढची जी वाटचाल आहे ती कुठल्या प्रकारे होणार हे आपल्याला नक्कीच कळेल. आता तसा अंदाज हा प्रत्येकालाच आहे की कोण कुठल्या याच्यावर बसेल, परंतु त्याचं ऑफिशियल शिक्कामोर्तब जे आहे ते दिल्लीतून होईल. आणि जेव्हा दिल्लीतून बटन दाबलं जातं ते अनेक राज्यांमध्ये आपण बघितलं की जो चेहरा नव्हता, चर्चेतही नव्हता, असा मागेही बसलेला शेवटच्या लाईनीत बसलेला चेहरा तो पुढे आणला आणि त्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातलेली आहे. आणि ते आता त्यांच्या राज्यामध्ये त्यांना सुखकर होईल असं काम नक्कीच करतायत. म्हणजे त्यांना म्हणजे त्या मुख्यमंत्र्याला नाही, तिथल्या जनतेला सुखकर होईल असं काम करतायत. हे आजचे रिपोर्ट आपण बघतोच आहोत. हरलेला मुख्यमंत्री जो ऑलरेडी मुख्यमंत्री होता तो त्याच्या निवडणुकीत हरला तरी पण त्यालाच जर का मुख्यमंत्री त्यांनी ठेवलेला असेल तर त्या माणसामध्ये काहीतरी गिमिक असतं निवडणूक पूर्ण जनतेला सांभाळण्याचं, त्याला बघूनच हे सगळं केलं जाते. मग असं जर का असेल तर महाराष्ट्रामध्ये जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याला जनतेने जसं आता मतदानाचं बटन दाबताना सपोर्ट केला आहे तसाच पुढची 5 वर्ष जनतेने सपोर्ट करणं हे जर का प्रत्येकाला पटत असेल तर हा जो व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओला म्हणजे या व्हिडिओला लाईक करा, चित्रपट पेढीला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बटन असतं घंट्याचं, म्हणजे घंटा लावलेला असतो, त्या घंट्यावर जाऊन घंटा दाबा. म्हणजे काय होईल की मी जेव्हा व्हिडिओ करीन तेव्हा ते पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा केलेला व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चित्रपट पेढीला सबस्क्राईब करायला सांगा. ही नम्र विनंती. धन्यवाद.